महाराष्ट्र हादरवेल अशी घटना आपल्या समोर येत आहे। महाराष्ट्रातील तिसगाव परिसरातील संभाजीनगर शहरामध्ये घडलेली ही घटना आहे। कुणाल हा 19 वर्षाचा मुलगा आपल्या घरी आयफोन घेण्यासाठी आई वडिलांना जिद्द करतो आणि शेवटी त्या घटनेचा परिणाम एवढा वाईट होतो की खवड्या डोंगर येथे कुणाल आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून तो आपले आत्मदहन करण्यासाठी जीव देण्यासाठी खवड्या डोंगरवर पोहोचतो। खवड्या डोंगरवर गेला कशासाठी तर एक आपल्याला आयफोन घेऊन दिला नाही यासाठी। आई वडील गावचे सरपंच त्याला खूप विनवणी करतात, कुणाल परत ये, कुणाल असं करू नको। शेवटी काळाचा घात होते आणि कुणालचे वडील त्या खवड्या डोंगरमध्ये आपला जीव देतात। हे वाक्य ऐकूनच आईला वाटते आपण जगून करायचं तरी काय, आई सुद्धा त्या खवड्या डोंगरमध्ये उडी टाकते। मित्रांनो, यामध्ये एकाच घरचे 3 जीव गेले। ही गोष्ट जर आपण पाहतो म्हटलं तर फक्त एका आयफोन साठी होते। काही वृत्तपत्रांद्वारे किंवा काही बातम्यांमध्ये असं सांगितले जाते की ही गोष्ट वेगळ्या स्वरूपाची आहे, ही आयफोन साठी नसून करिअरचा काही पॉइंट आहे। तर मला हे म्हणायचं आहे की जो आपल्याला जीव मिळालेला आहे हा जीव पुन्हा मिळणार नाही। आणि ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केले आहे, ज्या वडिलांनी आपली बनेल फाटेपर्यंत आपल्यासाठी कष्ट केले आहे, मित्रांनो, वडिलाचे पाय तुम्ही जेव्हा रात्री आराम कराल तेव्हा त्यांचे पाय चेक करा तर त्यांच्या पायाला भेगा पडलेल्या आहे। ते आपल्या गरिबीचं लक्षण आहे, ते आपल्याला त्यांना मिटवावं लागेल। त्याच्यासाठी आपल्याला, कारण आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात, अतोनात मेहनत घेतात। कशासाठी? मुलगा शिकला पाहिजे, मुलगा बनला पाहिजे, मुलगी बनली पाहिजे। तर आपलं सुद्धा स्वप्न एकच असलं पाहिजे। अशा वेगवेगळ्या याच्यात न जाऊन आई वडिलांसाठी आपल्याला काय करता येईल, कारण आता येणारी जी पिढी आहे, जी आताची पिढी आहे ही खूप सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे लवकरच कोणत्याही गोष्टीचा हे करते। त्याच्यामुळे आई वडिलांना पण विनंती आहे की मुलांची प्रत्येकच गोष्ट पूर्ण करू नका, त्याला परिस्थितीची जाणीव करून जा। एवढेच थांबतो, इथेच थांबतो। धन्यवाद।